दरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत उत्तर दिले। दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। तसेच शेतकरी कर्जमाफी देणारच आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देणार असल्याचं देखील वक्तव्य यावेळेस एकनाथ शिंदेंनी केलंय। मी माझं काम करत असतो, किती आदळआपट केली ते माझं काम चालू आहे आणि मग मला कामावर फोकस आहे, बाकी मी टीकेकडे लक्ष देत नाही। पण ही जी काही जळजळ मळमळ आहे ती पदावर नाही आहे, एकनाथ शिंदे याच्या वैयक्तिक याच्यावर आहे का। एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, का 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 हजम होत नाही, का पटत नाही। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की शेवटी काही लोकांना किती काही केलं तरी ते पटणार नाही, पण मी काय त्याच्यावरचा फोकस हटवला नाही कामावरचा। आणि ते दोन शब्द आणखी सांगतो तुम्हाला, न मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, न मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे। कोविड होताही, परंतु कोविडच्या खाली बरंचसं काय पुढे आता बाकी काय मी जास्त बोलत नाही, परंतु म्हणजे तुम्ही केलं ते बरोबर आहे, म्हणजे आप करे तो सही और हमने किया तो अच्छा नहीं, ये क्या बरोबर नहीं है, ये बरोबर नहीं है। आणि म्हणून या अधिवेशनात विरोधकांनी, म्हणजे तुम्ही विधान परिषदेचं घेऊ नका, खाली सभेचंही मी बोलतोय की जे काही फक्त थोडं आपलं पायऱ्यांवर आंदोलनं आणि थोडंसं जे काही झालं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने सभागृहामध्ये विदर्भाच्या संदर्भात नागपूरमध्ये अधिवेशन होतं आहे, त्यामुळे विदर्भाच्या बद्दल जी काय पोटतिडकीने काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत। आणि यावेळेस काही लोक म्हणाले सभागृह अधिवेशन कमी काळाचं आहे, पण मी भाई सांगतो आपल्याला, सकाळी 9 वाजता सभागृह सुरू झालेलं आहे आणि रात्री खालचं 2-2 वाजेपर्यंत चाललेलं आहे। त्यामुळे कामकाज जे आहे, कामाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने, आम्ही अगोदरच सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये, ज्या ज्या प्रश्नांना तुम्ही प्रश्न मांडाल त्याला उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे। कुठल्याही आयुधाच्या माध्यमातून आपण विचारा, आणि परंतु दुर्दैवाने ते झालं नाही। आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा, नाही पाटील म्हणा का बाजीराव म्हणा, ठीक आहे। आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाही आहे दुर्दैवाने, ते आमची चूक नाही आहे, जनतेने ते दिलेलं आहे मॅन्डेट, त्या जनतेचं मॅन्डेट स्वीकारलं पाहिजे। आणि जेव्हा जेव्हा आपण, शेवटी सर्व जनता असते आणि म्हणून काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात आणि मग आरोप तर आम्हाला पण आम्ही आरोप पातळी सोडून भाई कधी करत नाही, आपल्याला माहीत नाही। आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झालेली। मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय, काही लोक पर्यटन करून गेले सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर। जे बोलतो कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट, मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता। कर्ज माफी आम्ही करणार आणि करणार म्हणजे करणार, तुम्ही तुमच्या समोरच करणार। आणि त्यामुळे चिंता करू नका, सतेज पाटील, सचिन अहिर या सदस्यांनी देखील शेतकऱ्यांच्या मदतीबरोबर, तुम्ही ठीक आहे, आपल्याला तर शेतकऱ्यांच्या बाजू बोललंच पाहिजे, त्याशिवाय शेवटी आपण सगळेजण, विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष काय, हे आपण शेवटी सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे अधिवेशन असतं। लाडक्या बहिणींचं म्हणाले आता बंद होणार, उद्या बंद होणार, पण लाडक्या बहिणींची ओवाळणी कधी बंद होणार नाही, कधी बंद होणार नाही।
आणि ही योजना कधी बंद पडणार नाही. किती काही कोणी आरोप प्रत्यारोप दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आणि त्यामुळे किती काही हे केलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. कोणी माईकाला आला तरी बंद नाही होणार. 2100 रुपये आम्ही बोललेलो आहे, ते देखील योग्य वेळी देणार, योग्य वेळी देणार भाई. अरे आम्ही जे बोलतो ते करणार. कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे आणि आपल्याला सांगतो त्याच्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत ती सुरू झालेली आहे. आणि आपल्याला मी सांगतो, दोषींना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आणि त्या आपल्या कोण देशमुख ना, त्यांच्या परिवाराला न्याय दिल्याशिवाय, संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय आणि या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जर बसवल्याशिवाय सरकार काही शांत बसणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.